ते म्हणतात ना, नाचता येईना अंगण वाकडे, असं बोलण्याचं कारण म्हणजे कारण आज माझ्यासोबत ज्या काही लहान मोठ्या चुका घडल्यात त्यावर अनुसरून मला असं वाटते की हे वाक्य आज माझ्यासाठी अगदी परफेक्ट सूट होईल. तर झालं काय, नुकताच 17 फेब्रुवारीला माझा वाढदिवस झाला होता आणि जसे की तुम्हाला माहीतच आहे, माझ्या वाढदिवसाला माझ्या मिस्टरांनी बर्थडे गिफ्ट मध्ये ओटीजी दिलेला आणि मी ठरवलं की चला आज पहिल्याच केकची ऑर्डर आहे तर ओटीजी मध्ये बेक करून पाहायला हवे. युट्यूब वरती छोट्या मोठ्या काही ओटीजी बद्दलच्या इन्फॉर्मेशन मी सर्च करून हा केक बेक करायला घेतला. पण तुम्हाला तर माहीतच आहे, गेले 6 वर्ष मी फक्त आणि फक्त गॅसवरतीच हे केक बेक करत होते आणि आज पहिल्यांदाच मी ओटीजी हाताळणार होते. अर्थात ओटीजी मध्ये केक बेक करण्याचा हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्सच होता असं म्हणायला हरकत नाही. तर झालं असं, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मी युट्यूब वरती पाहिल्याप्रमाणेच हा केक बेक करायला ठेवला ना, पण त्यात एक चूक माझी अशी झाली, शक्यतो केक बेकिंग साठी लोअर रॉड्स ऑन करत असतात, पण मी बोथ रॉड ऑन केले, म्हणजे दोन्ही रॉड्स ऑन केल्यामुळे केकचा संपूर्ण वरचा भाग जरा नेहमीपेक्षा जास्तच ओव्हर बेक झाला होता. या कारणामुळे मला पण मनामध्ये खूप भीती वाटत होती आणि ओव्हर बेक मुळे या केकची टेस्ट करपट लागेल की काय, यामुळे केक वरील संपूर्ण भाग मी सुरीच्या मदतीने असा अलगद काढून घेतला. पण हो, एका गोष्टीमुळे मी खूपच निश्चिंत होते, कारण केक वरून जरी ओव्हर बेक झालेला असला तरी केकच्या आतला जो स्पॉन्ज आहे तो इतका सॉफ्ट होता, अगदी मऊसूत कापसासारखा तो स्पॉन्ज होता. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कटिंग करताना सुद्धा तो हातात घेऊन दाखवलेलाच होता. असो, तर ओटीजी मध्ये केक बेक करण्याचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता, म्हणून छोट्या मोठ्या चुका तर होत राहणारच आहेत, पण म्हणतात ना, प्रॅक्टिस मॅन्स परफेक्ट. तर हळूहळू मी सुद्धा शिकून घेईन आणि हो, नेक्स्ट टाइम जेव्हा मी ओटीजी मध्ये केक बेक करेन तेव्हा अगदी परफेक्शन सहित आपला केक स्पॉन्ज तुमच्या पुढे दिसणार आहे. तर चला थोडक्यात या केक बद्दल डिटेल्स सांगते. तर हा केक ना आमच्या सोसायटीतील एका ताईनेच ऑर्डर दिलेला होता, जो 10 ते 12 किलोमीटर लांब त्यांना हॉस्पिटल स्टाफ साठी न्यायचा होता. या केकचा फ्लेवर स्ट्रॉबेरी होता आणि हाफ केजी या केकची क्वांटिटी होती आणि केकची डिझाईन म्हणाल तर नेहमीप्रमाणेच त्यांनी माझ्यावरच सोपवलेली होती. 5 इयर्सच्या बर्थडे गर्लसाठी हा केक जाणार होता आणि त्यासाठीच त्यांनी फक्त मला केकवरची डिझाईन ही पिंक कलर मध्ये घ्यायला सांगितले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा केक त्यांना सकाळी 8:30च्या दरम्यान न्यायचा होता. यासाठीच मग मी हा केक आदल्या दिवशीच रात्री बनवून ठेवला. केक जर रात्रभर आपण सेट केला तर डॅमेजची भीती अजिबातच राहणार नाही यासाठी. तर चला, हा होता आपल्या केकचा फायनल लुक. कसा वाटला एक कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.